नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार सानिकाजवळ येऊन म्हणतो, मला ना तुझा आज लई अभिमान वाटतोय. आणि तो तिला गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देतो आणि म्हणतो, आज मला खूप स्पेशल असल्यासारखं वाटतंय. त्यावर सानिका म्हणते, थँक्यू, आणि खरं सांगू तुझ्या साथीशिवाय काहीच शक्य नाही आहे, त्यामुळे खरं तर हे तुमच्यासाठी. त्यावर सरकार म्हणतो, खरं तर तुला माझ्या सोबतीची काही गरज आहे का? अगं तू एकटीच सगळं करू शकत्या की. त्यावर सानिका म्हणते, असं तुला वाटतंय, पण मला तुझा किती आधार आहे ना हे मी सांगू शकत नाही. त्यावर सरकार म्हणतो, सानिका तू ना लई भारी आहेस. त्यावर सानिका म्हणते, अरे हे काय मध्येच? त्यावर सरकार म्हणतो, मध्ये नाही, पहिल्यापासनं असंच वाटत होतं, फक्त मी कधी बोललो नाही. आणि तो तिला विचारू लागतो, पण काय गं, तुला एवढं सगळं कसं जमू शकतं? म्हणजे बघ ना, मी तुला जेवढं आनंदी ठेवायला पाहिजे तेवढं मी ठेवू शकत नाही. आईनं पण तुला अजून सून म्हणून मान्य केलं नाही, तरी बी तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस. आणि फक्त माझ्याच नाही तर ज्या गावाने तुला शत्रू मान त्यांच्या बी पाठीशी उभी राहिल्यास तू. त्यावर सानिका म्हणते, वय मग ती पण माझीच माणसं आहे की, फक्त थोड्या वेळासाठी दुरावलेली. आणि आता राहिला प्रश्न घरच्यांचा, तर थोड्या दिवसात ते पण मला स्वीकारतील. त्यावर सरकार म्हणतो, तुझ्या ना ह्याच आत्मविश्वासाचा लई कौतुक वाटतं मला. त्यावर सानिका म्हणते, बस आता, सारखं आपलं ह्याचं कौतुक त्याचं कौतुक, अख्ख्या कळशी गावचं काय असंच आहे का? त्यावर सरकार म्हणतो, हां मग अख्ख्या कळशी गावचं असंच आहे बाबा. आणि म्हणू लागतो, आम्ही एकदा जीव लावला ना की लावला, मग तो माणूस आमच्यासाठी डायरेक्ट देव असतो. आणि आप्पांना उगाच नाही लोक एवढं मानत, आणि आप्पांना जो मान होता ना तो आता कळशीगाव तुला देते. तो पुढे म्हणतो, हां पण काही लोक आहेत ज्यांना आपलं सुख पाहवत नाही, पण अशी लोक आपल्या आयुष्यात असलीच पाहिजे नाही का? हे ऐकल्यावर सानिकाला प्रथमेशचं बोलणं आठवतं. कुण्या परक्याच्या बोलण्यावरनं तुझ्यावर चिडलो मी, मला माफ कर. इकडे मिनल सईला म्हणत असते, अगं तिकडं सानिकानं गावकऱ्यांची मनं जिंकलीत. त्यावर सई म्हणते, जिंकू दे की मग. आणि ती म्हणते, हिथं खरा गेम आपल्या घरात चालू आहे आणि त्यात मीच वर चढे. मी तर माझे फाशी टाकून मोकळी झाली, आता फक्त खेळ जिंकायची वाट बघतीये. इकडे सरपंच बाबू आणि प्रथमेशला आप्पांच्या घरी घेऊन येतात आणि आप्पांना आवाज देऊ लागतात. त्यांचा आवाज ऐकून आप्पा, सरकार, सानिका आणि घरातले सगळे बाहेर येतात. आप्पा विचारू लागतात, अरे काय झालं? त्यावर प्रथमेश म्हणतो, अहो आप्पा, गावाचा चेहरा मोहरा बदलायची वेळ आली आहे, त्यामुळे आम्ही एक ठरवलंय आणि सगळेजण येऊन आप्पांच्या घराला फुलांच्या माळांनी सजवतात. आप्पांना, सानिकाला आणि सरकारला काय चालू आहे काही समजेना. प्रथमेश म्हणतो, आज लई दिवसांनी घरात पैसे आले, गोडाधोडाचं काहीतरी बनवता आलं आणि हे सगळं सानिकामुळं शक्य झालंय. आता परत परत माफी मागून थँक्यू म्हणून आम्ही परकं नाही करणार, पण आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की आपण सगळेजण एकत्र जेवण करायचं. हे ऐकल्यावर कमल घरात निघून जाते. सानिका गावकऱ्यांना म्हणू लागते, पण या सगळ्याची काय गरज होती? त्यावर निकिता म्हणते, गरज तर तुला या समद्या गावाचा विचार करायची बी नव्हती ग. मी तर गाव सोडून चालली होती, त्याचा बी विचार करायची काहीच गरज नव्हती तुला, पण तू या गावाचा विचार केलास. त्यावर सरपंच म्हणतात, वय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू गावातल्या बायकांना पुरुषांच्या बरोबरीने आणण्याचं काम केलंस. त्यावर सुजाता म्हणते, खरंच आपण कायच करू शकणार नाही असा विचार करणाऱ्यांचं सुद्धा तू चहाच्या गुळाने तोंड गोड केलंस. आणि ती म्हणते, चला जेवायला घेऊया. आप्पा सईला म्हणतात, सई दे जा आणि कमलला बोलवून आण. त्यावर सई म्हणते, हां आप्पा, आणि सई कमलला बोलवण्यासाठी आत येते. सई म्हणते, आत्ते तुला आप्पा बोलवताय. त्यावर कमल म्हणते, मला यायचं नाही. त्यावर सई म्हणते, बाहेर जायची तर माझी पण इच्छा नाही आहे गं. आणि म्हणते, तू घरात आल्यावरती सगळे लोक तर सानिकाचं कौतुक करण्यातच व्यस्त होते आणि आपल्या बिचाऱ्या आप्पांना तर एका कोपऱ्यातच बसवलं होतं. पण ते जाऊ दे, चल ना गं बाहेर, आप्पांना तेवढंच बरं वाटेल. त्यावर कमळ म्हणते, ठीक आहे, तू हो पुढं, मी आलेच. इकडे नलिनी आणि सुजाता सानिकाला खुर्चीवर बसून तिला हळदी कुंकू लावतात आणि तिची ओटी भरतात. नलिनी म्हणते, ताई आम्ही लई काही करू शकत नाही,
पण ही फुल न फुलाची पाकळी आमच्याकडून. त्यावर सानिका उठते आणि आप्पांजवळ जाऊन म्हणते, मी तर आत्ता या गावात आली, पण आजवर मी जे जे काही केलं आहे ना ते आप्पांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून केलं आहे. आणि मला माहिती आहे आप्पांनी या गावासाठी लय काय केलं आहे आणि हा मान फक्त आप्पांचा आहे असं म्हणून ती आप्पांचा हात धरून त्यांना खुर्चीवर बसवते. त्यावर आप्पा म्हणतात, सानिका, तो भूतकाळ झाला. तू माझ्या या गावासाठी एवढं काही केलं आहेस. तू माझ्या गावाचा वर्तमान काळ बी आहेस आणि भविष्य बी. त्यामुळं ही जागा तुझी आहे. आणि ते सरपंचांना विचारू लागतात, काय सरपंच? त्यावर सरपंच म्हणतात, बरोबर आहे आप्पा तुमचं, आजचा मान सानिकाचा आहे. आणि सगळे गावकरी वय वय आजचा मान सानिकाचा असं म्हणू लागतात. तेवढ्यात कमळ बाहेर येते. सानिकाला आप्पांच्या खुर्चीत बसलेलं बघून कमळला मात्र खूप राग येतो. सगळेजण जेवायला बसतात. प्रथमेश सानिकाला वाढायला येतो. तेव्हा सानिका विचारते, प्रथमेश, तू मागं बोललेला की तू कोणाच्या तरी परक्याच्या बोलण्यावरून असा वागलास. कोण बोललं? त्यावर तो म्हणतो, अगं जाऊ दे ना, कशाला मागचं काढायचं. त्यावर ती म्हणते, तसं नाही काही, तुमचं खाजगी असेल तर राहू दे, जाऊ दे. त्यावर तो सईचं नाव घेतो. हे ऐकून सानिकाला मात्र धक्का बसतो. प्रथमेश म्हणतो, सई होती तीच तुझ्याबद्दल बोलत होती. तिनंच मला सांगितलं की तूच सगळ्या बायकांना फितवलंयस म्हणून. तो पुढे म्हणतो, पण जाऊ दे ना आता, उगाच तुमच्या घरात वाद नको. इकडे सानिका विचार करत असते, सईला जेवढ्या लवकर या घरातनं काढलं ना तेवढं या घरासाठी आणि माझ्या व्यवसायासाठी चांगलं राहील. तेवढ्यात आप्पा तिला आवाज देऊ लागतात, ओ सुनबाई, कसला विचार करताय एवढा? त्यावरती म्हणते, काही नाही आप्पा, अहो या सगळ्या गडबडीत ना तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. आणि ती सईला विचारू लागते, सांगू का सई? त्यावर सई घाबरते आणि म्हणते, नको, कशाला उगच. त्यावर सानिका म्हणते, अगं असं कसं सई, सांगायला तर पाहिजेच की. आज ना उद्या समजणारच आहे. सईला वाटत असतं की सानिका तिच्या रेकॉर्डिंगबद्दल बोलतेय, त्यामुळे सई आणखीच घाबरते. आणि सानिका बोलते, मला असं सांगायचं होतं की आपण ना सईचं लवकरात लवकर लग्न लावून देऊया. हे ऐकून मिनल म्हणू लागते, काय? आता या घरातले निर्णय पण तूच घेणार आहेस का? त्यावर सानिका म्हणते, नाही बाबा, मी काही नाही. सईचीच इच्छा होती, तिला समजत नव्हतं कसं बोलावं, म्हणून तीच मला म्हणली की तू सांग. आणि सानिका सईला मोबाईल दाखवून म्हणते, होय ना सई? त्यावर सई काहीच बोलत नाही. त्यामुळे सगळ्यांना असंच वाटतं की सईचीच इच्छा आहे. त्यावर आप्पा म्हणतात, अरे वा, मग चांगलं आहे की, लगेच स्थळं बघायला सुरुवात करूया काय? त्यावर कमळ पण म्हणते, व्हय, मी बी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. इकडे कमळ चहा करत असते. तेवढ्यात सानिका येऊन तिला म्हणते, आई, तुम्ही नका करू, द्या ना माझ्याकडे. त्यावर ती म्हणते, काय नको बाई, आधीच तुझे लई उपकार झाले. त्यावर सानिका म्हणते, असं का बोलताय? मी हे सगळं आपल्या घरासाठी आणि आपल्या गावासाठीच तर केलं आहे. त्यावर ती म्हणते, हेच असंच गोड गोड बोलून तू सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढलंस आणि माझ्या नवऱ्याचं तू या गावातलं स्थान बळकायचा प्रयत्न करू नकोस. लई महागात पडल तुला. आधीच तुझ्या बापामुळं आम्ही लई भोगलंय आणि त्याची कमी भरून काढू नकोस, असं म्हणून कमळ तिथून निघून जाते. तेवढ्यात सई तिथे येऊन सानिकाला विचारू लागते, का गं, तुला कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला आणि माझं लग्न ठरवायचा अधिकार तुला कोणी दिला? त्यावर सानिका म्हणते, सई, हे बघ, माझा आता मूड ठीक नाही आहे. त्यावर सई म्हणते, मला काय सांगतेस? तेवढ्यात सरकार तिथं येतो आणि सानिकाला म्हणतो, तुला आप्पा बोलवताय. इकडे आप्पा भगवद्गीता काढून कमळला म्हणत असतात, कमळ, तुला आठवतं का गं, तात्यांनी मला जाताना ही भगवद्गीता दिली होती आणि म्हणलेत, ही फक्त भगवद्गीता नाही, हे संस्कार आहे, परंपरा आहे आणि वारसा आहे. आणि म्हणलेत, ही माझ्या वडिलांना मला दिली होती आणि आता मी आज तुला देतोय. आणि ही जप म्हणले, आयुष्यात जेव्हा कवा अंधार येईल तेव्हा हीच भगवद्गीता तुला प्रकाश दावल. ह्यो आपला वारसा आहे, उद्या ही तुझ्या पोराला दे. आणि ते म्हणतात, कमल, आज मी ह्यो वारसा आपल्या पुढच्या पिढीला सुपूर्द करणार आहे. तेवढ्यात सरकार आणि सानिका तिथे येतात. आप्पा सानिकाजवळ जाऊन म्हणतात, सानिका, ही भगवद्गीता मला माझ्या वडिलांनी वारशात दिली होती. आज तुझ्यात मला माझा वारसदार दिसतोय. हे ऐकून कमळला मात्र मोठा धक्का बसतो. आणि आप्पा सानिकाला म्हणतात, म्हणून मी आज तुला देतोय,
ह्यो वारसा जप. आयुष्यात कुठला बी निर्णय घेताना ह्या भगवद्गीतेचा आदर्श डोळ्यापुढे ठेव. त्यावर सानिका म्हणते, मी तुम्हाला शब्द देते, मी कायम ह्यो वारसा जपन, कायम माझ्या आधी इतरांचा विचार करन. हे ऐकून आप्पांना खूप बरं वाटतं आणि ते सरकारला म्हणतात, सरकार, मी ही तुला दिली नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नको. त्यावर सरकार म्हणतो, ही भगवद्गीता माझ्याऐवजी सानिकाला मिळाली आहे ना, याचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला आहे. आणि तो म्हणतो, खरं तर या मानाची खरी हकदार सानिकाचे. आणि आप्पा भगवद्गीता सानिकाच्या हातात देऊन सानिकाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात. इकडे मिनल सईला म्हणते, झालं, संपलं सगळं. त्यावर सई म्हणते, मम्मे, तू ना कायम एकच बाजू बघते बघ. आत्याच्या डोळ्यातली आग बघ, असं वाटतंय आत्ताच पेट घेईन आणि सगळं उद्ध्वस्त करल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.